महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांनी कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला अशांची यादी केली तर ती मीराबाई त्यांच्या नावाशिवाय पुरी होऊ शकत नाही. त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता. ही नारायण गुहा त्यांच्यापासून दत्ता फाशी असतील, प्रभाकर फाशी असतील आणि हल्ली जयंत फाशी असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी शोधली नाही आणि तेच काम मीराबाईंनी एवढ्या आयुष्यात केलं. विधिमंडळाचं त्यांचं काम आम्हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली. अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरसारख्या व्याधींनी त्यांना घेरलं होतं, पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नव्हता. त्याही काळात त्यांची माझी एक दोनदा भेटी झाल्या, पण प्रकृती ठीक नव्हती, पण विचार मात्र ठीक होता. आज आपण त्यांना हुकलो एका कर्तृत्वान संघर्षाची नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये माझी श्रद्धांजली आणि सगळ्यांच्या वतीने. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.